गुड मॉर्निंग. तर गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. तर आज आहे आपल्या बाप्पाचा तिसरा दिवस आणि आज सकाळ बघा लाईट पण आली नेमकीच. लाईट गेली म्हणून मी असं बसलेलो. परत गेली. काय द्यावं घरची. लाईट तर गेले बाय बरोबर. तर आता बाप्पा आपला आहे सुखरूप आहे. तर आपण चाललो कुठं? लालबागचा राजा कुठला? पनवेलचा राजा. तर आता पनवेलचा चिंतामणी पनवेलचा राजा वगैरे बघायला चालल्यावर. तर कसा बाईची मजा घ्यायची मला. अजून कोण तू पण आहे का छोट्या? यो आहे का यो? तर चला स्वागत तुमचा. आता दिखतो आम्ही जायदस आणि मी आणि श्रेष्ठा. दादूला घ्यायची घर. दादूला एक घ्यायची. दादू आहे त्यांच्या मामाची तर आईला. त्याला तिथनं घेऊन आम्ही जाऊ आता. चला. हे बघा जयदासनी मस्त बाप्पाची पूजा केली सकाळ सकाळच. हे बघा. तर आता झाला नाश्ता वगैरे झाला. तर जयदास, मी, श्रेष्ठा, भाई, दादू, डुलडुल नाही डुलडुल बारका आहे ना. चला जयदास. जयदास चल. हेलो थार में बसो और चलो. तर आम्ही आता पनवेलच्या सिग्नल जवळ थांबल्या. सिग्नल लागलाय. आपले 2 पाखरं. तर चला आता आदाईला पोचू आम्ही. आदाईला पोचल्यावर लगेच दादूला घेऊ लगेच दर्शनास सुरुवात करू. मोरया. यो नवीन माणूस भेटला म्हणा इथं. आम्ही पाया पडायला चाललो. पनेली चाललो. पनेली अजून 2 घ्यायचं ना त्याची. हे अजून आता आम्ही आलेले आहो. आता दादूला घेऊ दे. दादू चल 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 लवकर चल. माझा एला बघा हो. माझ्या एला बाप्पा गेला हो. 1.5 दिवसाचा होता. ओ येतं का तू? येतं वाटी येशील नेहोय नी. त्याला म्हण आम्ही घरी जाऊ. हे दादू आमचा. चल चल डुलडुल चल चल लवकर चल. डुलडुल तुला नाही नेत आम्ही. नाही नेत आम्ही. नाही नेत. चाललो. बाय बाय. पारे बंदूक कुठं? बंदूक चल. तर चला. दादू गेला पुरं. तर पनवेलचं जे दिसतील त्यांना बघायचा. हा जयदास आहे, मी आहे, श्रेष्ठ आहे, भाई आहे, दादू आहे. नाही एवढीच. चला येऊ दे मग. चला. डुलडुलला नव्हतं ना याचा. तो डुलडुल ती कुर्शीच बघतो. तो म्हणतो मला याचीच आहे. दिसत पण नाही. चाललो. बाय बाय. चला. नंतर लारला याप कोण करतं. चला. आता आपण पनवेलच्या चिंतामणीचा मंडळ आहे तिथं आपण आलेलं आहे. तर ही आपली पोरा पुरं चालले. चला चल 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 चल. बाप्पा कुठे आहे? बाप्पा कुठे? दाखव. चल चल. तू बघतच बाई बघतच राहिली. कुठे बाप्पा? कुठे आहे बाबल्या? अशा प्रकारे आपण पनवेलच्या चिंतामणीचं दर्शन घेतलेलं आहे. ही आपली पोरं आहे यांची बघतच राहिलेली. तो बघा तो अजून बघतच राहिली. विषय निर्णय काय याचा.
नाही रे फुली आहे. तर यावर्षी आय थिंक स्वामींची थीम आहे. मागं आपण बघू शकता बाप्पाच्या मागे श्री स्वामी समर्थ आहेत आणि इथे पण बघा. तर चला आपण आता इथला दर्शन झालेलं, प्रसाद वगैरे मस्त पोरांनी खाला. आता पुढचा गणपतीचं दर्शन घेऊ, मोठ्या बाप्पाचं दर्शन घेऊ. चला आता न्यू पनवेल झाला, आता डायरेक्ट ओल्ड पनवेलला आले आणि पनवेलचा ओंकारेश्वर या मंडळामध्ये आता आपण त्यांचा बाप्पा पाहू. त्या मंडळाचा बाप्पा वा 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 एक नंबर. तर पहा पनवेलचा ओंकारेश्वर. आपण आता पाहिला पनवेलचा ओंकारेश्वर, साक्षात श्रीकृष्णाचा अवतार असा वाटतं आपल्याला. तर समोर असा मूषक सुद्धा आहे. मूषकाच्या कानाने या पोरांना काय सांगायचं नाही, त्यांची सगळी इच्छा पूर्ण झालेली आहे. तर चला आपण पाहिला आता पनवेलचा ओंकारेश्वर. आता हो आता चला दुसरीकडे. आता आम्ही पनवेलचा ओंकारेश्वर बघितला. तर परवा कसा वाटला तुम्हाला ओंकारेश्वर? तुला रे तुल्या बाप्पा कसा होता? बाप्पा कसा होता? मस्त होता, मस्त होता. आपण आलेलो मार्केट महाराजांच्या कुठं टपाल नाक्या तिथं आलो. तर श्री गणेश मित्रमंडळ सार्वजनिक गणेशोत्सव टपाल नाका पनवेलचा मानाचा पहिला गणपती. तर पाहूया बाप्पा. ए बाप्पा कुठे? हा शिव आहे तिथं. चल नाही चल चल त्याच घे घे त्याला. नाही 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 कॉपी देऊ ना, कॉपी दे. काय करतो तो ना. अशा प्रकारे आपण टपाल नाक्याचा राजा बघितलेला आहे. तर हा बाप्पा आपला मोरावर विराजमान झालेला आहे. मस्त मोराचा एक प्रकारे मोरांचाच भाग आहे. समोर पण मोर पाहू शकता तुम्ही, इथे पण मोर. आबा बाप्पा भाई घाबरतं इकडे. वागदोल नाही वागदोल नाही. ही का बात हुई बे. चला तर आता बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे. तर आता आपण पुढे जाऊया. तर आता आलो आपण पनवेल मार्केट यार्डचा राजा बघायला. तर पोरांना आता चपली घालायला सांगले, कारण की थोडासा चिकाल असतं चालायला, थोडासा पाय मागतील. त्या बाईला करीवच घ्यायला लागतं, नाही तर तो आपला कपडं मागविल. तर चला बघूया पनवेल मार्केट यार्डचा राजा.
साईजचा गणपती पाहिलाय. तर एक साईडला ब्रह्मा विष्णू महेश दाखवलेत आणि आता आपण पाहू शकता बाप्पा जगन्नाथ थीममध्ये दाखवलेत. बघू शकता तुम्ही. इकडे महेश म्हणजे आपले शंकर भगवान, इकडे विष्णू ब्रह्मदेव. यांचा आयडिया नाही मला काय, ते दृश्य दाखवले काहीतरी. यो बाई पाया परालाच गेला नाही तो, मिटलूनच राहिली. ए द्या जात नाही त्याला वरती, नाही वरती. व फुकट पापे घेतो जातात, फुकट पापे घेतो. चला गणपती बाप्पा मोरया. अनुभव आहे की मला गाणी हवेत. बाईला गाणी पाहिजे होतं फक्त. टाईट होणारलाय ना म्हणतो मला गाणी पाहिजेत. मला म्हणतो इतिहास घडवायचे म्हणतो. घडव इतिहास घडव बाबा. तर बघा मार्केट यार्ड झालं. बहुतेक गर्दीच कमी झाली डायरेक्ट. आम्ही लेट आलो ना. तर अशा प्रकारे आता दर्शन घेऊन आम्ही रिक्षान बसायला चाललो. जातात म्हणतं तुम्ही पुढे जा, तो गेलाय भाजी आणायला. यांना रिक्षान बसवतो, मी पण रिक्षान बसतो. तर चला दुसरा कुठला गणपती आता काय मला काय आयडिया नाही. असला तर तुम्हाला नक्की सांगेल ना बाई. हां चला. तर आता शेवटचा बाप्पा राहिला आपला पनवेलमधला. शेवटचा अजून असतील, बरेच असतील, पण आता आम्ही शेवटचं दर्शन इथेच घेत आहोत. श्री पनवेलचा महागणपती कांतीलाल प्रतिष्ठान रायगड. तर पाहूया कांतीलाल प्रतिष्ठान रायगड यांचा पनवेलचा महागणपती. अतिशय मनमोहक आणि मनाला भावणारी अशी पनवेलच्या महागणपती आपण पाहू शकतो. आणि डेकोरेशन असं केलं आहे एक नंबरच, जणू काय महालच वाटतंय. एक नंबर. तर बाप्पाच्या शिरावर शेषनाग दाखवलाय आणि इकडे भगवा झेंडा आणि भारताचा झेंडा हा दाखवले. एक नंबर, खूप छान. A few moments later. घेऊन चाललेलो आदईला, मामा तिथं आणला जसं ठेवतो. जाताना सुजलची आठवण आहे. सुजलचा गणपती जवळ आला. सुजलचा गणपती एकविराईचं मंदिर काढलाय बघा. मुकुट भारी आहे रे. ये याला तुम्ही सगळे ओळखतच असाल, वाघ येतो. तर चला बघा. आपण सर्व पनवेलचे जे गणपती होते त्यांचे दर्शन घेतले. तर कसे वाटले तुम्हाला गणपती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा ब्लॉग मी आज एवढाच ठेवतो आणि तुमची रजा घेतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद. बाय. Yeah.